Remain seat. Speaker sir, I rise here to support the demands listed in this today's list and oppose the cut motion. Speaker sir, speaking on demand number 67. Speaker sir, आमची कॉन्स्टिट्युएन्सी सोडनासून सुरू जाता आनी जी एरिया आसा ती चडशी न्हंय म्हणजे मांडवी नदी जी आसा ती सगळ्याक लागता. ही मांडवी नदी आमकां चोडनासून लागपाक सुरू जाता ती नारव्या, बिचोले, सांखळे, कारापूर ह्या भागांत सगळ्याक कवर करता. स्पीकर सर, आमचे कडेन 4 जाग्याचेर फेरी सर्विसीस आसा. सोडण रायबंदर, सोडण कोमोरफा, नारवा दिवार आनी सारमानस टोका. स्पीकर सर, खूब वर्सां जालीं सारमानस टोकार ह्या जाग्याचेर जे ड्रेजिंग करपाची गरज आसा, म्हणजे देर इज अ स्मॉल रिवुलेट, म्हणजे ती फेरी भितर जेन्ना भितर सरता ते थंयसर बारीक रिवुलेट आसल्या कारणान सुकतेच्या टायमार ती फेरी लागता थंयसर आनी ड्रेजिंग न केल्या मुळे ती थंय रावची पडटा, ताका होल्ड करची पडटा. पूण हें एक रिजन आसा की स्पीकर सर की हें खूब वर्सां जालीं ड्रेजिंग करूंक ना. पूण हांव मागता ऑनरेबल मिनिस्टरा कडेन की हो जो पॉयंट आहा टोंका सायडीचो हो ड्रेजिंग करून आमकां असो दिवचो. तशेंच त्याच भशेन नारवा दिवार जी फेरी आसा ही सुद्दां रिवुलेट ल्हान आसल्या कारणान थंय सुद्दां डिपोजिशन जाल्ल्या कारणान ही फेरी थंय सुकतेक लागता. पूण हे दोनूय जे पॉयंट आहा हे ड्रेजिंग करून घेवपाची गरज आहा स्पीकर सर, जे खूब तेंप जाले जावंक ना, हे करून घेवचें अशें मागता स्पीकर सर. तशेंच ज्या जाग्याचेर उदकाचे आवटलेट म्हणजे गांवांतसून उदक न्हंयक मेळटा त्या जाग्याचेरूय आयज डिपोजिशन जाल्लें आसा, ड्रेजिंग केल्लें ना. म्हणून जे आवटलेट जे भायर सरपाक जाय, गांवांतसून जे उदक भायर सरपाक जाय पावसाचें ड्रेन जावपाक जाय समुद्रांत, ते ड्रेन जावपाक उशीर जाता, वोगोत लागता आनी ती जी जमीन आहा, जी घरां आहा ती फ्लडेड उरता. आनी इन द सेम केस आयज आमकां ज्या 8 तारखेक फ्लड जालो, ऑगस्टाच्या 1 तारखेक फ्लड जालो तेन्ना सगळो कारापूर सरवण भाग आनी आमचो पिळगांव भाग हो अंडर फ्लड उरलो. म्हणून हे जर जे एक्झीट आहा उदकाचे ते जर ड्रेजिंग केलें जाल्यार ते सुद्दां आमकां फ्लड रिलीफ करपाक खूब सोंपें पडटलें स्पीकर सर. तशेंच सांगपाक सोदता स्पीकर सर की आमचे नारव्या म्हणून जो गांव आसा थंय एक टुरिस्टीक प्लेस म्हणून आमी आयज आयडेंटिफाय केल्लें आसा. थंय आमचे सुप्रसिद्ध अशें सप्तकोटेश्वर देवूळ आसा आनी त्या जाग्या वरसून मांडवीच्या तिरार येवपाक खाली 1 किलोमिटराचें अंतर आसता. म्हणजे हे देवळा कडसून ते न्हंय पर्यंत जमनीचो रस्तो घेवन दर्या पर्यंत येवपाक फक्त 1 किलोमिटराचें अंतर आसा. आनी हांगासर जर एक सादारणशी जर बारीकशी जेटी बांदली आनी हो रूट जर आमी स्थापन केलो, म्हणजे नारव्यासून आमच्या बेतीन येवपाक किंवा पणजे येवपाक, जाल्यार ट्युरिस्टाच्या नंदरेनसून टुरिस्टीक प्लेस अशें आमी हांगासर आयडेंटिफाय करूंक शकता. हे थोडेशें हांव मान्य मंत्र्यांक सांगपाक सोदतां की हेच्या बद्दल थोडोसो विचार करचो. म्हणजे हो बिजनेस पॉयंट ऑफ व्यू एक फ्युचरिस्टीक प्लॅन असो जावंक शकता, ज्या जाग्यार आमी इंटरलँड टुरिजम बूस्ट करूंक शकतले. स्पीकर सर, डिमांड नंबर 24 एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंजाचेर उलयता आसतना ऑनरेबल कलीग आमचे चंद्रकांत शेट्टी यांच्यांनी सांगलें ते आमकां दोनूय सब्जेक्ट आसता ते सिमिलर आसता. आमचे कॉन्स्टिट्युएन्सी लागीं आसल्या कारणान आमच्या मतदारसंघात मय मतदारसंघात काही इंडस्ट्रीज आसा आनी मेन इंडस्ट्री आहा ती म्हणटा ती मायनींग इंडस्ट्री. आतां मायनींग इंडस्ट्रीचें जें पोल्युशन जाता तें सगळेच भाशेन आसता, एअर, वॉटर आनी लँड. आयज कंट्रोल मायनींग जावपाक लागून आमी आमचो सरकार प्रयत्न करीत आहा आनी आय एम व्हेरी मच थँकफूल टू द गव्हर्मेंट वी हॅव टेकन द लीड टू स्टार्ट द मायनींग इन मैम. म्हळ्यार आयज सरकाराक सांगपाक सोदता स्पीकर सर, आमच्या एनवायरमेंटल अँड क्लायमेट चेंज ह्या डिपार्टमेंटान ऑनरेबल मिनिस्टरान थोडें लक्ष घालून जे कंट्रोल्ड मायनींग जावपाक जाय ते जावपाक लागून हेल्प करचें आनी मॉनिटरींग वेवस्थीत जावचें पडटलें स्पीकर सर. हें मॉनिटरींग जर जायना जाल्यार जे
एअर पोल्युशन जातलें, जें सॉयल पोल्युशन जाता तेजेर थोडेशें निदर्शनाक हाडूंक सोदता स्पीकर सर. फाटल्या तेंपार 2012 पयलीं जें सिल्टींग जाल्लें मायनींग आउटलेटा खातीर, तेजे डिपोजिशनाचे सिल्ट काडूंक ना अजून. ते एग्रीकल्चर डिपार्टमेंटान आमच्या अप्रूव केल्लें आसा. दीस इज अ मायनींग सिल्ट वीच हॅज डिपॉजिटेड इन द फील्ड. हे न काडल्या मुळे आमच्या शेतकारांची शेतां पिड्यार जाल्लीं आसा. तांकां दुसऱ्या वटेनसून स्पीकर सर कॉम्पेन्सेशनूय मेळोंक ना. जे मायनींग डिपार्टमेंट मायनींग लीज ओनर जे आसता तेंच्यांनी दिवपाक जाय, तेंय बी दिल्लें ना. म्हणून सगळ्याच वटेनसून आमचे शेतकार जे आहा ते त्रासान पडलेले आहा स्पीकर सर. म्हणून हांकां हें कॉम्पेन्सेशन दिवपाक लागून मेन पुढाकार घेवपाक जाय तो एनवायरमेंट आनी क्लायमेट चेंज ह्या डिपार्टमेंटान. हांव मागता ऑनरेबल मिनिस्टरा कडेन की ह्या आमच्या शेतकारां खातीर थोडेशें मदत करची. स्पीकर सर, डिमांड नंबर 3 चेर उलयता आसतना आय एम थँकफूल टू द आवर गव्हर्मेंट, स्पेशली जी आमची कोर्टाची बिल्डींग आहा. गेल्या वर्सा आमी तेजेर एक कॉलिंग अटेन्शन हाडलेलें आनी ह्या कोर्टाच्या बिल्डिंगेची जी पॅथेटीक कंडिशन आहा ते हांगासर हायलायट केल्लें. अजुनूय तें कंडिशन तशेंच आहा स्पीकर सर. पण जें आयज टेंडर रेज जाल्लें आसा 4.25 कोटीचें जें टेंडर ह्या बिल्डिंगेची सुदारणा करपाक लागून, रिपेर वर्क करपाक लागून, म्हाका दिसता हें टेंडर पुनर्बांदणी साठी आसपाक जाय अशें म्हाका दिसता स्पीकर सर. कित्याक ही जी बिल्डींग आहा ती जवळ जवळ 60 वर्सांची आहा बिल्डींग आनी पॅथेटीक कंडिशनान आसल्या कारणान ती परत बांदपाक जाय अशें म्हाजें मत आसा. गेल्या वर्सा ऑनरेबल मिनिस्टर जे आसले तेंच्यांनी एश्युरन्स दिल्लें आमकां की त्या बिल्डिंगेची स्टेबिलिटी चॅक करतले म्हणून. आनी आयज अशें दिसता की जे रिपेर वर्क जे काम करपाक जे टेंडर जाल्लें आहा तितून आमी समाधानी ना. हांव सांगपाक सोदतां स्पीकर सर, हांगासर जी जागा आसा अरावंड द कोर्ट बिल्डींग ती बी कमी आसा. आमच्या कोर्ट बिल्डिंगेच्या सायडीकूच आनी दुसरे क्वॉर्टर्स आसा. तर हे क्वॉर्टर्स सुद्दां ओल्ड जाल्ले आसतना ह्या बिल्डिंगे कडेन दुसरी बिल्डींग बांदप हें हांगासर सुविस्कर आहा. आनी म्हाका दिसता आमच्या सेंट्रल गव्हर्मेंटाच्या फंडांसून 60-40 जो आमकां फंडींग मेळटा तितून आमच्या माननीय मंत्र्यान हेजो जर पुढाकार घेतलो जाल्यार ही न्यूय बिल्डींग जावंक शकता अशें दिसता स्पीकर सर. स्पीकर सर, स्पीकिंग ऑन डिमांड नंबर 62, सब रजिस्ट्रार ऑफिस आमचे दिवचलें जें आसा त्या ऑफिसांसून आमकां काही कंप्लेनी येयल्ल्यो आनी ह्यो कंप्लेनी फक्त सिवील रजिस्टर आसता, मॅरेजीसच्या रजिस्टर आसा त्या संदर्भात आसल्यो. स्पीकर सर, आयज जी पद्दत आमच्या सिवील रजिस्टर मॅरेजीस ऑफ रजिस्टर करपाक जी वापरता ती ऑनलायन सिस्टम वापरता आनी ताका पयलीं अपॉयंटमेंट घेवचें पडटा की आपणाक खंयच्या दिसा मॅरेज जावपाक जाय तो. पण ज्या दिसा अपॉयंटमेंट घेता त्या दिसा एक 4 ते 5 अश्यो केसीस थंय रजिस्टर जाता आनी तेंचेच जाता रजिस्ट्रेशन. पण हे इतले कमी जाता ह्यो केसीस त्यो वाडोवपाक लागून कितें तरी प्रयत्न आमच्या ऑनरेबल मिनिस्टरान करपाक जाय अशें म्हाका सांगपाक दिसता स्पीकर सर. तर म्हाजें इतलेंच म्हणणें आहा सर की थोडेशें लक्ष घालून आमकां न्याय दिवचो. थँक्यू स्पीकर सर.